आता सन्माननीय तहसीलदार मॅडम आणि कृषी अधिकारी आणि पीआय आणि संबंधित अधिकारी त्यांचे कर्मचारी इथं आहेत. त्यांनी सांगितलं की अतिवृष्टी आणि त्याच्यावर किती पाऊस 65 इंच. आता सांगा तुम्ही केळणा गिरजा पूर्ण या 10 फूट वरून चालल्या. आता 65 फूट याचा पाऊस कशात पोहोचणार आणि काय पाहणार 65 मिलीमीटर. त्यामुळं हे सर्वे आणि यांची बैठक कुठं झाली हे इथं तुमच्यात सांगणार नाहीये. हे आमच्या दानवे साहेबांच्या घरी झाली का तहसीलमध्ये झाली का अन्याय कुठं झाली याचा एक खुलासा केला पाहिजे. लोकांना सगळं कळतंय. या मोबाईलवर देशात काय चाललं एका मिनिटात कळतंय. त्यामुळे हे सगळं खोटं केलेलं आहे. याच्यावर अन्याय तुम्ही केलेला आहे या 3 मंडलवर. त्यानंतर तुम्हाला सांगतो धावडा वालसावंगीला तुम्ही तुमच्या तहसीलदाराला जाफराबा भोकरदनच्या विचारा काय पावसाची परिस्थिती आहे. पण बसताना त्यांनी सगळा तालुका करून घेतला आणि तुम्हाला सांगले न सोडा. त्यांना गरज नसेल त्या 3 तालुक्याची पण तुम्ही सुद्धा वस्तुस्थिती अहवाल सन्माननीय आपल्या आयएस अधिकारी कलेक्टर मॅडम आणि आयएस अधिकारी एससीओ आयएस अधिकारी आपले एसडीएफ यांच्याकडे पाठवला असता तर नक्कीच त्याचा फायदा या भागातल्या जनतेला झाला असता. पण सर्वस्व जबाबदार मॅडम तुम्ही आणि तालुका कृषी अधिकारी या कालच्या घटनेला पूर्ण मी सांगतो एकदम 100% तुम्ही सांगितलं जसे गण बदलले तसंच मतदार याद्या अरे 12-13 हजार मतदार तुम्ही इथं ठेवले या तालुक्यामध्ये भोकरदन जाफराबाद मध्ये. ते अजून सुद्धा तुम्ही काढलेली राज्यामध्ये आणि देशाच्या पातळीवर बोगस मतदानाचा सुद्धा मोठा इश्यू आहे. ते सुद्धा तुम्ही तातडीनं बैठक घ्या. नसता त्याच्यात सुद्धा अनेक जणांचे तळपायाची आग मस्तकाला गेलेली आहे आणि त्याला सुद्धा पावबंद करा. आणि हे 3 मंडळ तातडीनं घेण्याचं काम सन्माननीय आमदार सन्माननीय माजी खासदार सन्माननीय त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना कळवा आणि तुम्ही सुद्धा कलेक्टर मॅडमला कळवा. आम्ही सुद्धा जालन्याला जाऊन सन्माननीय कलेक्टर मॅडमला पत्र देऊ आणि सांगू की मॅडम इथं असा अन्याय झालाय. 100% तुम्हाला पुन्हा हा प्रस्ताव चांगला करून पाठवल्याच्या नंतर राज्याचे मुख्यमंत्री कोणावर अन्याय करणार नाही असं आम्हाला वाटतं. ते नक्की त्या जाफराबादला उघडू देणार नाही एवढं त्या निमित्तानं आपल्याला सांगायचंय. आणि अवैध धंदे इथून पुढं मॅडम तुम्हाला कळत नाही. आम्हाला 3ऱ्या मिनिटात भाजपवाल्याचाच फोन येतो साहेब गाडी सुरू झाली साहेब मटका सुरू झाला साहेब बैल चोरी गेला साहेब कोंबडी चोरी गेली. त्यासाठी आपल्याला मोठे भरीव पगारीच्या माध्यमातून मानधन दिलेलं आहे पगार दिलेला आहे. यालाही सुद्धा याला काही लाजा काही काय म्हणतात ते लाजलं पाहिजेत आणि पाहणाऱ्यांना पाहिलं पाहिजे लाजणाऱ्याला लाजलं पाहिजे. त्या पद्धतीने मॅडम काम करा. नसता परिस्थिती कोणी कोणाचं ऐकत नाहीये. सगळेजण आपापला जीव हातावर घेऊन आता इथून पुढे कामाला लागलेले एवढंच मला सांगायचंय. कृषी अधिकारी तुम्ही पूर्ण काही एक मी आमदार असतो ना तर जनतेमध्ये काय केलं असतं सांगता आलं नसतं. पण तुम्हाला सांगतो तुम्ही पूर्ण फेल आहे. आणि वरिष्ठ अधिकारी मॅडम तुम्ही दंडाधिकारी आहात. तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. अधिकाऱ्यांना पियाला सांगून कमराच्या खाली फायर करायचे अधिकार तुम्हाला दिलेले. त्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा त्या खुर्चीचा अपमान होणार नाही या पद्धतीनं काम या तालुक्यात करावा ही विनंती या माध्यमातून करतोय. आणि हे आव्हान रामनाथ पाटलांनी जे सांगितले मुद्दे सर्व पाठवा. आणि बँकेला जे होल्ड लावलेलं आहे आता एक तर दुष्काळामध्ये शेतकरी भल्या दुष्काळात कर्जात त्याला आता नवीन करापलून देत नाहीये. अनेक शेतकरी आहेत आत्महत्याच्या उमरट्यावर जाते. त्यांना तातडीनं पत्र काढा आणि तुम्ही तुम्हाला सुद्धा अधिकाऱ्याच्या मिटिंग घ्या. फक्त वाळू आणि नंबर 2च्या धंद्यासाठी मिटिंग घेऊ नका. या चांगल्या कामासाठी मिटिंग घ्या ही विनंती सुद्धा तुम्हाला या माध्यमातून करतो. आणि नाहीच जमलं तर एकच मागणं हातात रुमणं या 8-10 दिवसामध्ये पुन्हा रस्त्यावर उतरू एवढाच इच्छा या निमित्ताने देतो आणि थांबतो. मॅडम बोला आमच्या निवेदनाच्या एक मिनिट मॅडम होत आहे. आपल्या निवेदनात नमूद मुद्द्यांच्या अनुषंगाने आपला जो ओला दुष्काळामध्ये जे तालुके घोषित झालेले आहेत त्यामध्ये जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये जाफराबाद तालुक्याचा समावेश आहे. त्या ओला दुष्काळाच्या ज्या बाकीच्या अटी आहेत त्यामध्ये आपला तालुका आल्यामुळे त्यामध्ये सूट आहे. शेतकरी कर्जाची जी वसुली आहे ती 1 वर्षासाठी स्थगित ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये 10वी-12वीची शालेय परीक्षा शुल्क जे आहे ते माफ केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचे जे शासन निर्णयामधले जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या अनुषंगाने जी ओला दुष्काळामध्ये समाविष्ट असल्यामुळे जी सूट मिळणार आहे त्याबाबतचं सर्व शासन निर्णयामध्ये बाबी नमूद केलेल्या आहेत. 3 जी अतिवृष्टी म्हटल्याप्रमाणे महसूल मंडळातील जी ऑटोमॅटिक वेदर स्टेशन
मंडळनिहाय असल्यामुळे जी काय अतिवृष्टीची झाली तो आम्ही कलेक्टर ऑफिसला तो मुद्दा मांडला. त्या अनुषंगाने कलेक्टर मॅडमच्या सूचनेनुसार आम्ही जागा प्रस्तावित केलेल्या आहेत, जेणेकरून प्रत्येक ग्रामपंचायतीला एक ऑटोमॅटिक वेदर स्टेशन व्हावं आणि त्या अनुषंगाने लवकरच आपल्याला ऑटोमॅटिक वेदर स्टेशन कदाचित या इयर एंड पर्यंत आपल्याला ते लागलेले दिसतील प्रत्येक ठिकाणी. आम्ही जागा आणि त्याचा परिपूर्ण प्रस्ताव तालुका प्रशासनामार्फत वरिष्ठ कार्यालयात सादर झालेला आहे. त्याचबरोबर जे आता जे काही पिकांचं नुकसान होत आहे त्याबाबत आम्ही ऑलरेडी तलाठी आणि कृषी साहेब ग्रामसेवक यांना कळवलेलं आहे की जिथे जिथे नुकसान असेल त्याबाबत कळवावं. अतिवृष्टीचा निकष आता सध्या सप्टेंबर महिना संपल्यामुळे लागू नाहीये, परंतु तरी पण अवकाळी पावसामुळे जे काही नुकसान झालेलं आहे त्याबाबत आम्ही वरिष्ठांकडे कळवून त्यांना मदतीची हे करूया. आणि तुमचे जे निवेदनातील इतर मुद्दे आहेत त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठांना तात्काळ कळवतो. आता अवकाळी पावसामुळे जिथे कुठं नुकसान असेल तिथे घेऊया. त्याही मंडळातलं जे आपलं देळेगव्हाणला जे ऊसाचं नुकसान झालं होतं त्या ऊसाचं आम्ही क्षेत्र कळवलेलं आहे. तेच बरोबर नद्यांना पूर आल्यामुळे जे काही नदीकाठाला जे क्षेत्र होतं त्या यांना माहिती खामखेडा घेतलं त्याच्यामध्ये खामखेडा सांगली त्याच्याबरोबर आपलं चौखडा टेंग वरुड खुर्द या सगळ्या गावांचं जे नदीकाठच्या गावांचं क्षेत्र आम्ही जिथे जिथे बाधित आहे ते सगळे घेतलेले आहे. आपल्या मागण्या आम्ही वरिष्ठ कार्यालयामध्ये कळवूया. मॅडम, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब म्हणत होते की अधिकाऱ्यांनी हो म्हणायला शिकलं पाहिजे आणि पुढाऱ्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. आम्ही शेतकरी म्हणून तुम्हाला विनंती करतो की हो म्हणायला शिका ना मॅडम. घ्या ना तुमच्या एका सहीनं तुमच्या साहेबा सहीनं होणार असेल तर अधिकारी साहेब सप्टेंबर सर्व दूर मागे सारखा नाही बाबा फोटो घेऊन लोकांना फोटो घेऊ तुम्ही माझा ऐका. थोडसे सगळे सरकले सगळ्या व्यवस्थित फोटो होईल सगळं. एक मिनिट भैया राजू मागे या थोडं या मागे सगळे या ना मागे ना सगळे येतील ना बाकीचे. कलेक्टर चांगले सध्या